गोंदिया जिल्ह्यामध्ये नुकतीच आमगाव विधानसभेकरिता मतदान पार पडले, ज्यामध्ये आमगाव विधानसभेत महायुती भाजपाचे उमेदवार संजय पुराम तर विरोधी उमेदवार राजकुमार लातूजी पुराम काँग्रेस महाविकास आघाडीचे यांच्यातील लढत चांगलीच पाहायला मिळाली। तर 2019च्या निवडणुकीत संजय पुराम यांचा पराभव झाला होता, तर सहस्त्रराम मारुती कोरोटे यांना विजय मिळाला होता। तर या निवडणुकीमध्ये मतदार राजांनी आपला कौल कुणाला दिला आहे हे पाहण्यासारखं असले तरीही या विधानसभेत आमोरा समोरील लढत बीजेपी विरुद्ध काँग्रेस चांगलीच पाहायला मिळाली। तरी एक्झिट पोलनुसार संजय पुराम हे विजय होत असल्याचे चित्र दिसत असले तरीही काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पुराम हे सुद्धा विजयाच्या बाबतीत कमी पडणार नाहीत। तर येणाऱ्या 23 तारखेलाच कळेल की गोंदिया विधानसभेतील जनतेने कुणाला जास्त पसंती देऊन आपला नेता निवडलेला आहे, हे नक्कीच पाहण्यासारखं असेल।